You're watching Ahmednagar City Channel. नमस्कार, मी सलोनी खिंडारी, ATV न्यूज मध्ये आपले स्वागत. हाँ भैया, आपल्या सर्वांचे नेते आणि जे गेल्या 4-5 ना अभी आपल्यासाठी लढत आहेत आदरणीय मनोज जरांगे पाटील यांची मुंबईकडे जाण्यासाठी काल सकाळी सुरुवात झाली आणि आज आपल्या नगर जिल्ह्यामध्ये नगर तालुक्यात बाराबापी गावामध्ये ते मुक्कामी येणार आहेत. याचीच तयारी आणि त्यांच्या स्वागताची प्रतीक्षा आम्ही सर्वजण करत आहोत. कारण की गेल्या 4-5 महिन्यापासून ते आपल्या सर्वांसाठी मराठा समाजासाठी ते आज लढत आहेत. आज ते पूर्ण ताकदीने मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी सगळ्या आपल्या मराठा बांधव व इतर सगळ्या जाती ज्या जुळत चालल्यात सगळ्यांना घेऊन ते तिकडे चाललेत. आणि ते केवळ फक्त आमच्यासाठी, आमच्या तरुणांसाठी किंवा येणारं जे काही मराठा समाजाचे तरुण मुलं भविष्य असेल त्या भविष्यासाठी ते केवळ लढत आहेत आणि निश्चित याच्यामध्ये त्यांची साथ देणं हे आमचं कर्तव्य आहे. म्हणून आज आपल्या गावामध्ये येत आहेत. त्यासाठी ही मोठ्या प्रमाणात तयारी म्हणजे इथं आज आपण पाहतो की 100 एकर जागा त्यांची मोठी सभा होणार आहे आणि त्यांच्यासोबत जे काही तिकडल्या भागातून लोक सोबत ते मुंबईकडे जाण्यासाठी येणार आहेत त्यांच्यासाठी आम्ही पुरानगर, कापूरवाडी, वाळूवाडी व सर्वच नगर तालुक्यातले गावं सगळ्यांनी मिळून खरं म्हणजे आज आमटी भाकर, बुंदी आणि जेवणाचे वेगळे पदार्थ जे आम्हाला काही म्हणजे जे येणारे लोक आहेत त्यांच्यासाठी करता येईल मराठा बांधवांसाठी ते सगळ्यांनी मिळून खरं म्हणजे आम्ही केलेलं आहे. आणि निश्चित या लढाईमध्ये पूर्णपणे आदरणीय शिवाजीराव पाटील साहेब, आम्ही सर्व इथं उपस्थित असणारे सर्व मराठा आणि इतर सर्व समाजाचे बांधव आम्ही जरांगे पाटलांसोबत आहेत. कारण की ते केवळ आमच्या उज्ज्वल भविष्यासाठी लढत आहेत. म्हणून निश्चित सरकारला हीच मागणी आहे की या सगळ्या ज्या काही मागण्या असतील त्या पूर्ण करावा. आणि याच्या अगोदर कधी असं घडलं नाही पण आज ते घडतंय आणि ते नक्कीच एक चांगल्या सुरुवातीसाठी घडतंय. म्हणून याच्यामध्ये आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत पाठिंबा आमचा आहे आणि भरपूर लोक नगर तालुक्यातले बरेचसे लोक आज त्यांच्या ह्या पुढच्या प्रवासामध्ये बरेचसे आतापर्यंत 2,000 ते 2,500 लोक म्हणजे मला कळत आहेत की फक्त तरुण मुलं आहेत म्हणजे सगळे म्हणजे फक्त आपल्या एका 2-4 गावाचे असे सगळे मिळून जरा आकडा आम्ही मोजू पण शकत नाही एवढा मोठा आकडा आहे त्यांच्यामध्ये सहभागी होण्यासाठी. म्हणून निश्चित लाख नाही मला असं वाटतं तिथपर्यंत जाऊ 50 लाख लोक मनोज जरांगे पाटील त्यांच्यासोबत त्याच्याही पेक्षा अधिक आम्ही सगळेजण त्यामध्ये सामील राहू एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि निश्चित जरांगे पाटील तुम्ही आगे बढो, आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत आणि सदैव सोबत राहू. बाराबाबळी येथे अहमदनगरजवळ सकल मराठा समाजातर्फे जरांगे पाटील आपल्याला मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मुंबईकडे चाललेले आहेत. त्यांना सपोर्ट म्हणून सर्व अहमदनगरचे मराठा डॉक्टर्स असोसिएशन याच्यामध्ये जनरल प्रॅक्टिशनर, कन्सल्टंट सर्व प्रकारचे लोक एकत्र येऊन सर्वांनी मेडिकल एड म्हणून इथं संघर्ष अकॅडमीचे तिथं स्टॉल चालू केलेला आहे. आणि
एकच आहे की जेही जरांगे पाटलासोबत अंतरवाली सराटी इथून चालत आलेले आहेत किंवा कशाही मार्गाने त्यांना कुठलीही जरी त्रास झाला किंवा मेडिकलची गरज भासली तर आम्ही इथं पूर्ण नियोजनानं आलेलो आहे. इथं सर्व प्रकारे व्हेंटिलेटर, त्याच्यानंतर डिप्रेफिलेटर, ICU, एक मिनी ICUs तयार करण्याचा प्रयत्न आम्ही इथं केलेला आहे आणि सर्व प्रकारची सुविधा आम्ही इथं इमर्जन्सीमध्ये देऊ. इथं कमीत कमी 25 ॲम्ब्युलन्स अवेलेबल आहे वेगवेगळ्या सर्व आपल्या नामांकित हॉस्पिटलच्या नामांकित हॉस्पिटलच्या सर्व ॲम्ब्युलन्स सर्व सुविधेने उपलब्ध आहे.